गेल्या 6 दिवसांपासून बाप्पाच्या आणि त्यानंतर माहेरी आलेल्या गौरीच्या आगमनानं सर्वजण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते। बाप्पाची 6 दिवसांपासून मनोभावे पूजा केली। 6 दिवसांच्या पाहुणचारानंतर गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन गौरी मातेसह गणपती बाप्पानं आपल्या लाडक्या भक्तांचा निरोप घेतला। कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नागरिकांनी महापालिकेच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये तसंच इराणी खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित केल्या। पंचगंगा नदी तसंच शहर परिसरातील तलावाचं प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी 207 पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती। या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी आणि संस्थांनीही काहिली तसंच कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते। घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं सर्व यंत्रणा गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून आज शुक्रवारी पहाटे 6 वाजेपर्यंत काम करत होते। यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पौडी, विविध आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि व्हाईट आर्मीचे जवान असे सुमारे 3000 कर्मचारी, गणेश मूर्ती संकलनासाठी 145 टेम्पो, 450 हमाल, 5 जेसीबी, 7 डंपर, 4 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बूम, 6 अँब्युलन्स, 7 साधे आणि 7 फ्लोटिंगचे असे 14 तराफे अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती। पौडी विभागाकडून शहरात विविध ठिकाणी नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेश मूर्ती टेम्पोमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या। याबरोबरच अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामुग्रीसह तैनात करण्यात आले होते। विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था, नागरिकांनी अर्पण केलेलं निर्माल्य गोळा करण्याचं काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं 12 आरोग्य निरीक्षकांच्या टीम आणि अवनी संस्थेच्या 100 महिला सदस्य यांनी निर्माल्य संकलित केलं। संकलित करण्यात आलेलं निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी या ठिकाणी पाठवण्यात आलंय। आरोग्य विभागामार्फत 207 ठिकाणच्या कुंड ठेवलेल्या ठिकाणांची पंचगंगा नदीजवळील गायकवाड पुतळा परिसर तसंच इराणी खण परिसराची स्वच्छता करण्यात आली। नागरिकांनी अर्पण केलेलं 140 मेट्रिक टन निर्माल्य 9 डंपर आणि 3 ट्रॅक्टरद्वारे आज पहाटेपर्यंत जमा करण्यात आलं। महापालिकेच्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देऊन गांधी मैदान विभागीय कार्यालयाअंतर्गत 11063, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत 8145, राजारामपुरी विभागीय कार्यालयाअंतर्गत 7854, ताराराणी विभागीय कार्यालयाअंतर्गत 7332 अशा 15911 गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम कुंडात केलंय। याबरोबरच शहरातून तसंच ग्रामीण भागातून आलेल्या 21978 मूर्ती नागरिकांनी थेट इराणी खणीमध्ये विसर्जित केल्या। इराणी खण इथं विभागीय कार्यालय आणि नागरिकांकडून अर्पण केलेल्या 15911 मूर्ती महापालिकेनं बसवलेल्या स्वयंचलित कन्व्हेअर बेल्ट या यंत्राद्वारे या खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या। गुरुवारी सकाळपासून आज शुक्रवारी पहाटे 6 वाजेपर्यंत 56,372 मूर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित करण्यात आल्या।